2019 सालची मिस इंडिया अर्थ सायली सुर्वेचं अपहरण झाल्याचा आरोप होतोय। ही तीच सायली सुर्वे आहे जिनं काही दिवसांपूर्वी हिंदू धर्मात घर वापसी केली होती। एक उद्योगपती बडा उद्योगपती आसिफ तासे याच्याशी लग्न केल्यानंतर सायली सुर्वेनं आरोप केला की आपला सासरच्यांकडून छळ होत होता आणि या छळापोटी ती घर सोडून बाहेर पडली, पुन्हा माहेरी आली आणि त्यानंतर शुद्धीकरण करून तिचं पुन्हा एकदा हिंदू धर्मात घर वापसी करण्यात आली। मात्र आता तिचं अपहरण झाल्याचा आरोप होतोय। नेमका आरोप कोणी केलेला आहे आणि काय घडतंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। हिंदू धर्मात प्रवेश करण्यासाठी धर्मांतर केलेल्या सायली एकबोटे यांनी केला आहे। अत्यंत गंभीर गोष्ट आहे। नुकतीच घर वापसी केलेली सायली सुर्वे हिचा आरोपी आतिफ तासे याने अपहरण केलेलं आहे। कदाचित तिला प्रचंड मारहाण होत असेल किंवा तिच्यावर मानसिक दबाव आणला जात असेल की तिने केस मागे घ्यावी म्हणून। तिचा ठाव ठिकाणा कळत नाहीये। तिची आई आणि तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत आहेत, परंतु त्यांनाही काही मिळत नाहीये। सायली सुर्वे जिवंत आणि सुरक्षित सापडणं हे महाराष्ट्र पोलिसांचं सध्याच्या वेळेचं आद्य कर्तव्य आहे। सायली आजही माझी सून आहे, तिच्यावर दबाव टाकून कुणी तिचं धर्मांतर करू शकत नाही, असं आसिफची आई गुलशन तासे हिनं म्हटलं होतं। त्यानंतर आतिफनं सायलीला गायब केल्याचा संशय एकबोटेंनी व्यक्त केला। पोलिसांनी ताबडतोब सायलीला शोधून काढण्याची मागणी त्यांनी केली आहे। सायली सुर्वे यांनी घर वापसी केलेली आहे, हिंदू धर्म स्वीकारलेला आहे आणि अशा युवतीवर अन्याय होणं हे हिंदुत्ववादी सरकारच्या काळात होणं योग्य होणार नाही। कृपया पोलिसांना आमचं विनम्र आवाहन आहे की त्यांनी सायली सुर्वे यांना शोधून काढावं आणि आतिफ तासे याला ताबडतोब अटक करावी। महाराष्ट्रातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांना मी विनंती करतो की त्यांनी सायली सुर्वेच्या सुरक्षेचा मुद्दा हा प्राधान्याचा मुद्दा मानून त्यासाठी सर्वांनी आपापले प्रयत्न करावेत। सायलीचं आतिफशी लग्न, त्यानंतरचा छळ, तिचं माहेरी परत येणं, हिंदू धर्मात घर वापसी आणि आता पुन्हा तिचं गायब होणं, या सगळ्यामुळे संशय वाढलाय। सायली मुंबईत सुखरूप असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र तरीही सायलीच्या गायब होण्याबद्दल आरोप सुरू झाल्यानं संशय अधिकच वाढलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।